नमस्कार, मी कोल्हापूरचा रॅपर. तर मी TVX मराठीमध्ये विशाल. तर आपण प्रभाग क्रमांक 2मध्ये आलेलो, म्हणजे कदमवाडीमध्ये आलेलो आहे. आणि सीमा भोसले मॅडम त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्या निवडून आल्यानंतर ह्या प्रभागासाठी काय करणार आहे आणि कशा पद्धतीने करणार आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी सीमा निलेश भोसले, प्रभाग क्रमांक 2मधून काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे. तर सर्वप्रथम मला आमचे लाडके नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील, आदरणीय छत्रपती शाहू महाराज, आदरणीय मालोजीराजे साहेब, आदरणीय राजू लटकर साहेब आणि तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानणार आहे. कारण का त्यांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवलेला आहे त्याचा आम्ही नक्कीच सोनं करून दाखवेन. तसं म्हणायला गेलं तर भागात भरपूर साऱ्या समस्या आहेत, त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रथम म्हणजे आम्ही प्रत्येक गल्लीत ड्रेनेजची उत्तम सुविधा करणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी मुख्य चौकात CCTV कॅमेरे व दिवे बसवणार आहोत. तसेच तरुणांसाठी सुसज्ज वाचनालय आणि डिजिटल अभ्यासिक्रमा उभारण्यात येणार आहेत. आणि पिण्याची शुद्ध पाण्याचे सोय आम्ही नक्कीच करणार आहोत. तर आम्हाला सत्ता नको आहे, संधी हवी आहे. आणि आम्हाला असं वाटतं की सर्वांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला काँग्रेसच्या 4 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून द्या, हीच प्रार्थना आहे. तर आता मी कदमवाडीमध्ये आम्ही TVX मराठीच्या माध्यमातून आम्ही 2 आठवडे झाले आम्ही कदमवाडी असू दे, कोल्हापूर सिटी असू दे, तर सगळे ज्या समस्या आहेत कोल्हापूरच्या आता ते आम्ही बघितल्या. तर कदमवाडीमध्ये तुमच्या इथे काही लोकांच्या मी बाईट घेतल्या. तर त्यांच्यात असं आलं की आमच्या समोर की इथं भटक्या कुत्र्यांचा जे महल आहे किंवा कुत्री आहेत, तर त्याच्या संदर्भात जर तुमचे 4 नगरसेवक निवडून आल्यानंतर काँग्रेस, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तर आम्ही प्रथम म्हणजे त्या भटक्या कुत्र्यांची सोय म्हणजे व्यवस्था करणार आहोत. त्यांना जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवण्याची सोय करून, कारण का भटक्या कुत्र्यांमुळं नागरिकांना खूप त्रास होत आहे आणि ती सोय आम्ही नक्कीच करू. आता मॅडमचं आपण सगळं ऐकून घेतलेलं आहे. तर मॅडम निवडून आल्यानंतर कामं करतील का? नक्की 100% करणार. आजपर्यंत भोसले घराण्याचं ते आहेत. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट आमच्या भोसले घराण्यानं प्रत्येक समाजकार्य केलेलंच आहे. त्याबरोबर माझी भाऊजही आहे, त्यामुळे ती 100% करणार. ती एक चांगली उत्कृष्ट शिक्षिका आहे, त्यामुळे तिनं आजपर्यंत जे काय केलंय ते चांगलंच केलेलं आहे आणि इथून पुढेही आम्ही पूर्णपणे चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार, मी बोलते कदमवाडीतून. त्यांनी आमच्या आता निवडून दिलं तर सगळ्यांनी आमचं हे करावं, सहकार्य करावं. सगळ्यांनी काय काय समस्या आहेत त्या सगळ्या सोडवावं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा, बाकी काही.